नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या ढोल बजावला यश। शकील सय्यद 600 स्क्वेअर फुटापर्यंत शास्ती माप। वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने झोपेचं सोंग घेणाऱ्या इस्लामपूर पालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। तहसील परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ढोल वाजवत पालिका प्रशासनाचा धिक्कार असो, शास्ती कर माफ झालाच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। माजी नगरसेवक शकील सय्यद, उपजिल्हाप्रमुख मानव गवंडी, फजल हवालदार यांच्या नेतृत्वाखाली ढोल वाजवत घोषणाबाजी करत शेकडो शिवसैनिक पालिका आवारात जात क्षणी मुख्य अधिकारी राहुल मर्ढेकर, उपमुख्य अधिकारी डॉक्टर भगवान खाडे, कर निरीक्षक पद्मश्री दांगडे यांनी चर्चेस बोलावलं। जवळपास 1 तास चर्चा झाली। या चर्चेत शकील सय्यद यांनी प्रश्नांचा भडीमार केला। जीआरची अंमलबजावणी करण्याचं लावून धरल्याने मुख्य अधिकारी मर्ढेकर यांनी जीआर नुसार 600 स्क्वेअर फुटापर्यंत शास्ती माफ करण्याचे मान्य केले। यावर सय्यद यांनी आपण तसे स्वतः आंदोलकांसमोर येऊन जाहीर करावं अशी ठाम भूमिका घेतली। यावेळी प्रमुख उपस्थिती अशोक चव्हाण, संग्राम दमामे, दीपक कळसे, दीपक जाधव, जमीर नालबंद, तात्यासाहेब बामणे, मोहम्मद नालबंद, रशीद डाके, सुनील कोकरे, लालासाहेब पाटील, रामराव थोरात, विनायक थोरात, अरुण कुपाडे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं झोपेचं सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी ढोल बजाव आंदोलन या ठिकाणी आपण केलं। गेल्या 3 महिन्यापासून या शहरातील पायाभूत सुविधा मिळाव्यात, स्वच्छतेचा प्रश्न असेल, पाण्याचा असेल, विजेचा असेल, त्याचबरोबर शहरातील जो गंभीर प्रश्न आहे तो गुंठेवारीचा आणि शास्तीकराचा, या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही गेल्या 3 महिन्यापासून त्यांना निवेदनं आणि आंदोलनं केली। आज या ठिकाणी बँड वाजवत आम्ही ज्यावेळेला आलो, मुख्याधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। या आंदोलनाला यश आलेलं आहे।